कुठे आपले विश्वगुरू, कुठे हा बालेनशहा? आज भारतातच नाही तर संपूर्ण देशामध्ये चर्चा होत आहे. एका बाजूला तो पंतप्रधान आहे जो नेहमी फेकत असतो, तर दुसऱ्या बाजूला तो पंतप्रधान आहे जो बोलत नाही, तो करून दाखवतो. नेपाळचे नुकतेच झालेले पंतप्रधान बालेनशहा यांची फक्त भारतामध्येच नाही, संपूर्ण जगामध्ये चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे बालेनशहा पंतप्रधान मोदींसारखं लोकांसमोर मोठ्या मोठ्या गोष्टी फेकत नाहीत. एक रॅपर जो गाण्याच्या माध्यमातून लोकांना जागरूक करायचा, तोच आज नेपाळचा पंतप्रधान झालाय. बालेनशहा पंतप्रधान होण्यापाठीमागे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि ही स्टोरी प्रत्येकाने ऐकायला हवी. अरे बापरे, ये तो धोती खोल रहा. अरे बापरे, ये तो धोती खोल रहा. असा परेश रावल यांच्या तोंडातून निघालेला तो 2 सेकंदाचा सीन आज प्रत्येक लोकांच्या लक्षात आहे. पण त्या सीनपेक्षा लोकांच्या मनावरती राज्य केला ते अनिल कपूर यांच्या नायक या चित्रपटाने. त्या चित्रपटामध्ये एक सामान्य व्यक्ती 1 दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो, पूर्ण सिस्टम हालून टाकतो. तेव्हा प्रत्येक व्यक्ती म्हणतो हे फक्त चित्रपटामध्ये दाखवलं जातं, स्वप्नामध्ये दाखवलं जातं, असं कधी खरं होऊ शकत नाही. पण असंच काही घडलंय ते नेपाळचे पंतप्रधान झालेले बालेनशहा यांच्याबद्दल. आज नेपाळच्या राजकारणातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक नाव जोरात गाजतंय, ते म्हणजे बालेनशहा. एक रॅपर, एक इंजिनियर आणि असा एक नेता ज्याची तुलना नायक चित्रपटातील हिरोबरोबर केली जाते. आणि याच गोष्टीमध्ये बालेनशहा हे मोदींपेक्षा भारी ठरतात. इंजिनिअरिंग करत असताना जास्त वेळ नकाशे तयार करण्यामध्ये जायचा आणि रात्री स्टेजवरती रॅप गाऊन सिस्टमला हालवून टाकायचं. बालेनशहाने रॅपच्या माध्यमातून जे गाणे गायलेत ते काही साधे गाणे नव्हते. त्यामध्ये लोकांच्या मनातील राग होता आणि अन्यायाविरुद्ध आवाज होता. आता बघा, बालेनशहा हे मोदींपेक्षा वेगळे कसे काय ठरतात. रॅपच्या माध्यमातून लोकांमध्ये जवळीक साधली, त्यामुळे नेपाळमधील तरुण पिढीला तो आपलासा वाटायला लागला. काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक आली आणि लोकांनी पारंपरिक पक्षाला धक्का देत एक स्वतंत्र उमेदवाराला निवडून दिलं. तो उमेदवार म्हणजे बालेनशहा. बालेनशहा महापौर झाले आणि त्यांनी काम सुरू केलं, जे नेपाळमध्ये आजपर्यंत कधीही पाहायला मिळालं नाही असं काम. अतिक्रमण हटवली, भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, सरकारी कामामध्ये लोकांची प्रश्न मांडली आणि थेट सिस्टमला भेटणारा निर्णय घेतला. याच दरम्यान 2025च्या दरम्यान नेपाळमध्ये तरुणांचं मोठं आंदोलन उभं राहिलं. हजारो तरुण रस्त्यावरती उतरले होते. त्यावेळेस गोळीबारही झाला. कारण होतं नेपाळमध्ये चाललेला मोठा भ्रष्टाचार. मोठे मोठे राजकीय नेते फक्त आपला खिसा भरत होते आणि गोरगरीब जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होते. जनतेचे अनेक प्रश्न होते, पण त्यावरती कोणी लक्ष घालत नव्हतं, कारण की वर्षानुवर्ष एकच पक्ष निवडून येत होता आणि त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे नेहमी दुर्लक्ष व्हायचं. आणि खास करून यामध्ये तरुणांना जास्त फटका बसला होता आणि आंदोलन तरुणांनीच उभं केलं होतं. नेपाळ सरकारने तरुणांवरती गोळीबार केला, अनेक लोकांचे जीव गेले. पण यामध्ये एक व्यक्ती असा होता, तो महापौर असून देखील तरुणांच्या प्रश्नांसाठी तोही रस्त्यावरती उतरला आणि इथूनच बालेनशहाच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. बालेनशहा इथे गप्प बसले नाहीत. जे वर्षानुवर्ष सत्तेमध्ये होते त्यांच्या विरोधात लढले, कारण की त्यांनी अनेक वर्ष जनतेला लुटलं, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि या गोष्टीचा राग अगोदरच जनतेच्या मनामध्ये होता. त्यामुळे बालेनशहाने नेपाळमध्ये जे मोठे राजकीय नेते होते त्या सर्वांना पराभूत केलं आणि त्यानंतर मग जे घडलं त्याच्यावरती लोकांना आजही विश्वास होत नाहीये. बालेनशहाने काही दिवसांमध्येच नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अवघ्या 35व्या वर्षी बालेनशहा हे नेपाळचे पंतप्रधान झाले. आपल्याकडे तर माहिती आहे, पंतप्रधान होण्याअगोदर मोदींनी किती मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एकही गोष्ट पूर्ण केली नाही. पण बालेनशहाच्या बाबतीत मात्र उलटं होतं. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाही, पण पंतप्रधान झाल्यानंतर जे निर्णय घेतले ते एखाद्या चित्रपटाप्रमाणेच. नेपाळमध्ये अनेक ठिकाणी मंत्रालय उभा करण्यात आली होती आणि ती फक्त राजकीय लोकांना VIP ट्रीटमेंट मिळावी म्हणून. बालेनशहाने एका झटक्यामध्ये ती संख्या कमी केली. याशिवाय कोणत्याही मंत्र्याला VIP ट्रीटमेंट मिळणार नाही असं स्पष्ट शब्दात आदेश दिले. सरकारी कामामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असणार नाही. याशिवाय कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसावा. याशिवाय राजकीय नेत्यांना तेवढंच मानधन मिळेल जेवढं ते काम करतील. सरकारी शाळांची संख्या कमी होत चालली होती, त्यामध्ये देखील त्यांनी मोठा निर्णय घेतला. नेपाळमधील सर्व प्रायव्हेट शाळा बंद केल्या आणि सरकारी शाळांमध्ये त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्या मोठ्या प्रायव्हेट शाळांमध्ये होत्या. यानंतर गोरगरिबांसाठी हॉस्पिटलमध्ये सुविधा करून दिली.
प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील 10 बेड गोरगरीब जनतेसाठी राखीव ठेवण्याचे निर्णय झाले. याशिवाय बालेनशहांनी आदेश दिले, ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसतील त्या हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना तात्काळ निलंबित केलं जाईल आणि त्या जागेवरती लगेच मेडिकलला अनुभवी असलेले विद्यार्थी भरले जातील. बालेनशहाच्या याच निर्णयामुळे ते मोदींपेक्षा उत्कृष्ट ठरतायत. मोदींनी काय केलं? फक्त मोठ्या मोठ्या घोषणा, पण प्रत्यक्षात एकही गोष्ट अंमलात आली नाही. माझं आयुष्य किती बदललं, माझ्या आयुष्यामध्ये सरकारने किती प्रश्न सोडवले. आजही आपण सोशल मीडिया उघडून बघा, मग तिथे मोदी असो किंवा अमित शहा असो किंवा इतर देशाचे मुख्यमंत्री असो, त्यांच्याबद्दल एकच गोष्ट बोलली जाते, ही लोक फक्त बोलतात पण करत काहीच नाही. बालेनशहांनी स्पष्टपणे आदेश दिलेत, गरीब जनतेला वारंवार सरकारी ऑफिसमध्ये येण्याची गरज पडू नये आणि जर असं झाल्यास तात्काळ सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल. 1ली ते 4थी पर्यंत कोणतीही परीक्षा होणार नाही. विद्यार्थ्यांना पास केलं जाईल. 1ली ते 4थी त्यांना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती दिली जाईल. आता इथे आपण बालेनशहाचं कौतुक करून कोणावर टीका करत नाही, पण बालेनशहाने जे बोललं नाही ते करून दाखवलं आणि आपल्या इथे नेते लोक बोलतात पण ते करत तर काहीच नाही. आणि या सर्व गोष्टीचं क्रेडिट म्हणजे नेपाळच्या तरुण पिढीला जातं. तरुण पिढीने हा बदल घडवून आणलाय.